आज आपल्याला पुढची कन्सेप्ट आहे बघा. व्हॉट इज द लार्जेस्ट बायनरी नंबर दॅट कॅन बी रिप्रेझेंट विथ 12 बिट्स. म्हणजे आपण असं केलं 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर प्रत्येकाला आपण जर 1 घेतला तर हा लार्जेस्ट बायनरी 12 बिट नंबर होणार आहे. आणि याचंच कन्वर्शन आता आपण शिकलो. बायनरीचं कन्वर्शन कशामध्ये? डेसिमलमध्ये. याची व्हॅल्यू होणार आहे 4095 टू द बेस 10. आणि हेक्साडेसिमलमध्ये ती होणार आहे FF आणि एच म्हणजे तो हेक्साडेसिमलचा काय घेतलेला आहे? बेस घेतलेला आहे. पुढचं आहे बघा, कन्वर्शन ऑफ नंबर फ्रॉम वन रॅडिक्स टू अनदर रॅडिक्स. एका रॅडिक्समधून दुसऱ्या रॅडिक्समध्ये आपल्याला नंबर कन्वर्ट करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा? आता पुढे आपल्याला बघायचं आहे बायनरी टू ऑक्टल कन्वर्शन. म्हणजे कशा पद्धतीने तो करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, या इथं आपल्याला एक नंबर दिलेला आहे 101.011.01.011. आता ज्यावेळेस आपल्याला ऑक्टल म्हणजे त्याचा बेस आपल्याला काय घ्यायचा आहे? 8. मग इथं त्यांनी सांगितलेलं बघा, मेक अ ग्रुप ऑफ 3 बिट्स स्टार्टिंग फ्रॉम लो सिग्निफिकंट बाईट फॉर इंटिजर पार्ट अँड मोस्ट सिग्निफिकंट बाईट by adding zeros at the end if required. मग आता हा लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे बघा. मग इथं 101 याचा एक पार्ट करा, नंतर इथं 101चा एक पार्ट करा, इथं 01चा एक पार्ट होईल. बघा इथे आपल्याला इथे दिलेलं आहे 101चा हा एक पार्ट झाला, परत 101चा हा एक पार्ट झाला आणि 01चा एकच पार्ट झाला, पण तो एक रिकाम आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे? 3 बिट्स, कारण 2^3 8 असतो. जर नसेल तर त्याच्या पुढं काय ॲड करायचा? 0. बघा, ॲडिंग 0 टू मेक अ ग्रुप ऑफ 3 बिट्स. त्याचप्रमाणे या इथं जो फ्रॅक्शनल पार्ट आहे तिथंसुद्धा काय करा? इकडून 0 1 1 याचा एक ग्रुप. आता इथे बघा फक्त 1 आलेला आहे, तर त्यापुढे आपण काय घेतलं? 0 0 या पद्धतीने घेतलं. मग आता हे कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया. बघा, मग इथं बघा 1 आलेलं आहे, म्हणजेच इथं काय येणार? 2^0, 2^1, 2^2. मग 2^0ची व्हॅल्यू 1, 2^2ची 4, 4 + 1 हा झाला 5. इथे येणार 2^0 आणि 2^2 म्हणजे 4 + 1 हाही झाला 5. इथं 2^0 0 झाला, 2^1 म्हणजे हा काय झाला? 2. बरोबर, 253. त्याचप्रमाणे इथं बघा 2^0, 2^1, 2^2. 2^1 म्हणजेच 2 आणि 2^0, 2^1, 2^2. 2^0 म्हणजे 1 आणि 2^1 म्हणजे 2. 1 + 2 3. हा 2^0, 2^1, 2^2. 2^2 म्हणजेच 4. आणि म्हणून आपल्याला हा जो नंबर मिळालेला आहे 255.34 टू द बेस 8. तर अशा पद्धतीने बघा बायनरीचं ऑक्टलमध्ये कन्वर्शन करायचं आहे. ऑक्टल याचा जो बेस आहे तो 8, परंतु बायनरीमध्ये आपण 2^3 काय घेत असतो? 8 घेत असतो. हे लक्षात ठेवायचं. पुढचं आपल्याला घ्यायचं आहे बघा ऑक्टल टू बायनरी. आता इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे 125.62 टू द बेस 8 टू द बायनरी. बायनरीचं ऑक्टल बघितलं, आता ऑक्टलचं आपल्याला काय बघायचं? बायनरी बघायचं. तर कशा पद्धतीने येणार आहे ते आता आपण घेऊया. मग आता आपण काय करायचं? राईट इक्विव्हॅलंट 3 बिट बायनरी नंबर फॉर इच ऑक्टल डिजिट. जो ऑक्टल डिजिट दिलेला आहे त्याचं बायनरी 3 डिजिटमध्ये कन्वर्शन करायचं आहे. रिमूव्ह एनी लिडिंग ऑर ट्रेलिंग 0. आता बघा आपल्याला काय घेतला? हा नंबर घेतला 125.62. मग 5चं कसं करणार? 2^0 आणि 2^2 म्हणून इथं आला 101. किंवा आपल्याकडं हा जो चार्ट आहे, हा चार्ट एक जर असला तर आपल्याला पटकन करता येतं. त्याचप्रमाणे पुढे बघा 2 आहे, तर 2साठी काय? तर इथं 0 0 2साठी म्हणजेच इथं 2^1 घ्यायचं आहे आणि इथं 1 आहे म्हणजे 2^0. पुढे काय करा? लिडिंग 0 म्हणजे ते 2 0 ॲड करा. त्याचप्रमाणे 6साठी काय येणार आहे? तर इथं 2^0 जाऊन द्या, 2^2 + 2^1 म्हणजे 4 + 2 काय येणार आहे? 6. आणि इथं 2^0, 2^1 म्हणजे 2. तर इथं हा 1 आला. तर अशा पद्धतीने बघा
हा जो नंबर आहे आपल्याला काय मिळाला 1010.110001 हा जो शेवटचा जो झिरो आपण ॲड केलेला आहे, कशासाठी ॲड केला आपण, तर तो 3 ग्रुप ॲड होण्यासाठी तो केलेला आहे. तो आपण काय करणार आहे, सोडून दिला. म्हणजे लिडिंग आणि जो ट्रिलिंग झिरो आहे हा आपण काय केलेला, सोडून दिलेला. इथं म्हटलेलं आपल्याला रिमूव्ह एनी लिडिंग ऑर ट्रिलिंग झिरो, म्हणजे जो ॲड केला असेल तो काय करायचा, सोडून द्यायचा. तर अशा पद्धतीने आपण ऑक्टलचं बायनरी आणि बायनरीचं ऑक्टलमध्ये कन्व्हर्शन केलं. पुढे आपल्याला घ्यायचं आहे बायनरी टू हेक्साडेसिमल. आता हेक्साडेसिमल म्हणजे ज्याचा बेस असतो 16. मग आता बायनरीमध्ये विचार कराल तर बघा 2⁴ इज इक्वल टू 16. 2⁴ इक्वल टू 16 म्हणजे आपल्याला काय करायचे, आता 4 ग्रुप्स करायचे. बघा कशाचे ग्रुप करायचे, 4 ग्रुप. मग हा जो नंबर दिलेला आहे तुम्हाला याचे 4 ग्रुप करा. 0 1 1 1 बघा 0 1 1 1 नंतर 0 1 1 1 नंतर 0 1 1 0 आणि पुढचा हा 1 1 आलेला आहे त्याच्या पुढे 2 0 ॲड करा. त्याचप्रमाणे इथं 1 0 0 1चा एक ग्रुप, 1 0 1चा एक ग्रुप आणि आपण 0 1 तिथं काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. बरोबर आहे. मग आता यामुळे काय झालं, आता इथं जर बघितलं व्हॅल्यू पुटअप करायची तर 2⁵, 2⁵1, 2⁵2, 2⁵3. मग 2⁵3 म्हणजे 8, 2⁵2 म्हणजे 4, 8 + 4 12 आणि 12 2⁵1 2, 12 + 2 14. ई म्हणजे काय आपला 14. या इथं आपल्याला तो जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये बघा या इथं 14 इक्वल टू काय आहे, ई. म्हणजे या पद्धतीने. नंतर इथं 2⁵0 0 झाला. इथं 2⁵1 2⁵2, 2⁵2 4 + 2 6. इथं 2⁵0 आणि 2⁵1 म्हणजे 2 + 1 3. इथं सुद्धा याची व्हॅल्यू काय होणार, 9. आणि इथे याची व्हॅल्यू होणार आहे बघा 2⁵1 आणि 2⁵3 म्हणजे 2⁵3 8 आणि 2⁵1 2. 8 + 2 10. 10ला आपण हेक्साडेसिमलमध्ये काय म्हणतो, 1. तर बघा हा जो बायनरी नंबर होता त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, हेक्साडेसिमलमध्ये 36E किंवा 36E.9A. पुढे आपल्याला घ्यायचं आहे हेक्साडेसिमल टू बायनरी, म्हणजे त्याच्या रिव्हर्स क्रिया करायची आहे. बघा आपल्याला इथे एक नंबर दिलेला आहे बघा 8A9.B416. जसं मागच्या वेळेस आपण ऑक्टलचं बायनरीमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी प्रत्येक जो नंबर होता तो 3मध्ये कन्वर्ट केला होता, त्याच्यामध्ये प्रत्येक नंबर तुम्हाला 4 बीटमध्ये कन्वर्ट करायचा आहे. इथं त्यांनी म्हटलं आहे बघा राईट इक्विव्हॅलंट 4 बीट बायनरी नंबर ऑफ ईच हेक्साडेसिमल डिजिट. प्रत्येकाचं 4 याच्यामध्ये कन्व्हर्शन करायचं आणि तोच नियम रिमूव्ह एनी लिडिंग ऑर ट्रिलिंग झिरो, म्हणजे अगोदरचा आणि शेवटचा झिरो काय करा, कॅन्सल करा. तर मग 9साठी तुम्हाला माहिती आहे 4 याच्यामध्ये काय येणार, तर 2⁵3 8 आणि 2⁵0 1 म्हणजे हा 1 0 0 1. नंतर 8 ए म्हणजे 10, 2⁵3 8 आणि 2⁵1 8 + 2 10. नंतर 8 2⁵3 इज 8. आता याला लिडिंग झिरो आलेला नाही. नंतर बी म्हणजे 11, 2⁵3 8, 2⁵1 2, 8 + 2 1 आणि हा 1 म्हणजे झाला 11. आणि 4साठी 2⁵2 इज 4. मी इथं जर बघितलं तर इथं 8A9.B416 याचा जर बायनरी कन्व्हर्शन झालं तर 1 0 0 1 0 1 0 नंतर 1 0 0 1.101101 टू द बेस 2. तर अशा पद्धतीने आपण त्याचं काय करतो, कन्व्हर्शन करत असतो. पुढे आपल्याला घ्यायचं आहे ऑक्टल टू हेक्साडेसिमल. आता बघा ऑक्टलचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथं बघा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी 615.25 टू द बेस 8 टू इट्स हेक्साडेसिमल. आता हे कसं करायचं, तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जो नंबर असेल त्याचा अगोदर बायनरीमध्ये कन्व्हर्शन करायचं ऑक्टलमध्ये आणि ऑक्टलचं नंतर कन्व्हर्शन करायचं आपल्याला कशामध्ये, हेक्साडेसिमलमध्ये. हे नेहमी लक्षात ठेवा.
तर पहिल्यांदा त्यांनी स्टेप्स काय सांगितली, राईट इक्विव्हॅलंट 3 बीट बायनरी नंबर फॉर इच ऑक्टल डिजिट. हा जो ऑक्टल डिजिट आहे याचा अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, बायनरी डिजिट. आणि मग हेक्साडेसिमलसाठी आपल्याला मेक अ ग्रुप ऑफ 4 बीट्स. 4 बीटचा आपल्याला काय घ्यायचं आहे, एक ग्रुप घ्यायचा आहे. आपण एक एक करू. सगळ्यात पहिल्यांदा काय करा, तो जो नंबर आहे तो राईट करा, 615.25. आता हा जो नंबर आहे हा डेसिमल आहे, सॉरी, तर आपल्याला याचं कशात कन्वर्ट करायचं, ऑक्टलमध्ये. ऑक्टलचं आणि मग आपल्याला मग आता ह्या नंबरचं ऑक्टलमध्ये करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2⁻³ इज 8, म्हणून 3 ग्रुपमध्ये याचं कन्वर्शन करायचं. मग 5 कसं येणार, तर 2⁻² आणि 2⁻0 म्हणून 101. 1 कसं येणार, 2⁻0 इज 1. 6 कसं येणार, 2⁻2 इज 4, 2⁻1 इज 2, 4 + 2 6 हा आला. नंतर ह्या पद्धतीने हा 0 1 0 2 आला, 5 आला, 2⁻2 आणि 2⁻0 म्हणजे 4 + 1 5. तर बघा हा जो नंबर आहे याचं आपण ऑक्टलमध्ये कन्वर्शन केलं. आता याचं हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्शन करताना 4चा ग्रुप करायचा. मग आता 4चा ग्रुप म्हणजे आहे त्याचंच बघा, 1 0 1 आणि हा 1, मग याचा एक ग्रुप झाला. 0 0 0 1 याचा एक ग्रुप झाला. आणि हा फक्त 1 आला, आपल्याला लिडिंग किती 0 टाकावे लागले, 3. त्याचप्रमाणे इथं बघा 0 1 0 हा 1 याचा एक ग्रुप झाला 4चा. 0 1 आणि ट्रिलिंगला सुद्धा आपल्याला किती 0 ॲड करावे लागले, 2 0 ॲड करावे लागले. पण मग आता यामुळे व्हॅल्यू बघा चेंज झालेली. आता इथे काय झालं, 2⁻0 2⁻2 2⁻3. मग 2⁻3 इज 8, 2⁻2 इज 4, 8 + 4 12, 12 + 1 13. 13 म्हणजे कोण, डी. इथे बघा 2⁻0 0, 2⁻1 0, 2⁻2 0, 2⁻3 इज 8 आणि इथं 2⁻0 इज 1. तसं हे काय झालं 5. इथं 2⁻0 2⁻1 2⁻2 इज 4. आणि म्हणून आपला जो ऑक्टल नंबर आहे त्याचं पहिल्यांदा आपण कशात म्हणजे ऑक्टल नंबरचं ऑक्टलमध्ये आणि नंतर त्याचा हेक्साडेसिमलमध्ये तो नंबर आला 18D.54 to the base 16 अशा पद्धतीने. आता पुढचं आहे बघा, हेक्साडेसिमल टू ऑक्टल. आता आपल्याला उलटं करावं लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा 4चा ग्रुप करायचा. हेक्साडेसिमल म्हणजे 4 बीट आणि ऑक्टल म्हणजे 3 बीट. तर ते कशा पद्धतीने करायचं ते आपण घेऊया बघा. मग आता इथं म्हटलेलं आहे कन्वर्ट BC66.AF16 टू इट्स ऑक्टल इक्विव्हॅलंट. आता इथं बेस 16 आहे, त्यामुळे प्रत्येक डिजिटचं 4 बीटमध्ये अगोदर काय करायचं, कन्वर्शन करायचं. तर लिहिताना कसं लिहा, तर सर्वात पहिल्यांदा बघा तो नंबर राईट करायचा BC6 BC66.AF. मग आता बी म्हणजे काय, 11. तर 11 कसं येणार, 8 + 2 10 + 1 11. आता हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे इथे येणार 1 0 1 1. नंतर सी 12, 8 + 4 12 म्हणजे 1 1 0 0. 6 कसं येणार, 4 + 2 6. जे आपण घेतो ना तिथे 1 1 टाकायचं, +6चं तेच येणार. पॉईंट ए म्हणजे 10, 8 + 2 10, 8 म्हणजे 2⁻3 2⁻1. आणि एफ म्हणजे 15, म्हणजेच हा सगळं काय झाला 1 1 1. आता पुढे काय करायचं आपल्याला, 3चा काय करायचा, ग्रुप करायचा. इथे बघा 0 1 1, हा 0 0 हा 1, परत हा 1 0 0 बरोबर आहे. नंतर हा 0 1 1, इथे 1 1 0 आणि आपण हा 1साठी पुढे ॲडिंग 2 0 घेतलेले. तसं इथं 1 0 1, नंतर बघा हा 0 1 1 आणि इथं हा 1 1 लिडिंगला परत एक 0 आपण काय केला, ॲड केला. मग आता इथं काय झालं, 2⁻0 तर 0 झालं, 2⁻1 2⁻2 म्हणजे 4 + 2 6. इथं 2⁻2 4, 2⁻0 म्हणजे 1, 2⁻4 2⁻2 म्हणजे 6,
2⁻0 आणि 2⁻1 म्हणजे 3 आणि 2⁻0 म्हणजे 1. त्याचप्रमाणे हा झाला 5, हा झाला 3 आणि हा झाला 6. म्हणजे अशा पद्धतीने आपला तो नंबर आहे काय मिळाला आपल्याला, तो मिळाला 1346146.536 टू द बेस 8. अशा पद्धतीने बघा आपण एकमेकाचं कन्व्हर्शन करत असतो. पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला काय दिलेला आहे बघा, त्यांनी कन्वर्ट एनी रॅडिक्स टू डेसिमल. कोणताही रॅडिक्सचं त्याच्या डेसिमलमध्ये कन्व्हर्शन तुम्हाला करता येणार आहे. सपोज बघा हा नंबर दिलेला आहे 3102.12 टू द बेस 4. याचं डेसिमल इक्विव्हॅलंटमध्ये सिम्पल आहे बघा. हा जो नंबर आहे ना हा घ्यायचा, त्याला आपला जो बेस दिलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. 2 × 4⁻0 प्लस 0 × 4⁻1, 1 × 4⁻2 आणि 3 × 4⁻3. किंवा काय करायचं, नंबर किती आहे बघून घ्यायचे 1 2 3 4 आणि म्हणून पहिला नंबर घ्यायचा त्याला 1ने काय करायचं कमी करायचं. म्हणजे 1 2 3 4 पॉवर किती घ्या 3 2 1 आणि 0. त्याचप्रमाणे इथं पॉईंट नंतर काय घ्यायचं -1 आणि -2. हा जर प्रॉडक्ट केला तर याचा प्रॉडक्ट येणार आहे 192 4² 16 4⁻, आता हे 0 झालं. 4⁻0 इज 1, 1 × 2 1/4 म्हणजेच 0.25 आणि 2/16 म्हणजे 0.125 म्हणजेच काय आलं 210 टू द बेस 10. ह्या पद्धतीने ते येत असतं. पुढचं आपल्याला घ्यायचं आहे डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ बेस एक्स. बेस एक्सची व्हॅल्यू घ्यायची. इफ 193 टू द बेस एक्स इज इक्वल टू 623 टू द बेस 8. म्हणजे बघा 623 टू द बेस 8 हा इक्वल आपल्याला 193 टू द बेस एक्स ह्या नंबरशी केव्हा इक्वल होईल ते आपल्याला बघायचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा काय करावं लागेल, तर हा जो ऑक्टल नंबर आहे याचं आपल्याला डेसिमलमध्ये कन्व्हर्शन करावं लागणार आहे. मग कसं करणार, हे 1 2 3 म्हणून इथं 6 × 8⁻2 प्लस 2 × 8⁻1 प्लस 3 × 8⁻0. मग 8चा स्क्वेअर 64. तर हा जर प्रॉडक्ट केला तर किती येतो 403 टू द बेस 10. नेहमी हे करा. मग 6 to 3चंच कन्व्हर्शन काय झालेलं 403 टू द बेस 10 इक्वल टू 193 टू द बेस एक्स. मग आता जसं याचं केलं तसं आपण याचं करूया बघा 1 2 3 म्हणून 1 × बेस कोण आहे x². नंतर 9 × काय येणार एक्स प्लस 3 × x⁻0 इज इक्वल टू 403 टू द बेस 10. म्हणजे याचं सुद्धा आपण काय केलं बेस एक्समध्ये कन्व्हर्शन केलं. आता इथं काय होणार, तर इथं होणार आहे बघा x² प्लस 9x प्लस 3 इक्वल टू 403. कारण दोघांचे बेस आता सारखे झाले. हा 403 इकडे आला मायनस झाला, हा सबट्रॅक्शनने -400 म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हे जर आपण सॉल्व केलं तर x² प्लस 25x मायनस 16x मायनस 400 एक्स कॉमन घेतला तर आपल्याला x प्लस 25 आणि x मायनस 16 असं मिळतं. म्हणजेच आपल्याला x इज इक्वल टू -25 आणि x इक्वल टू काय मिळतं 16. बट निगेटिव्ह इज नॉट ॲप्लिकेबल. निगेटिव्ह बेस कधी आपण घेतो का नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 16. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की 193 टू द बेस 16 इक्वल टू 623 टू द बेस 8. दॅट इज x इज इक्वल टू 16. म्हणजे 193चा जर बेस 16 हा 623च्या बेस 8 इतका असतो. म्हणजेच इथं एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे 16. ठीक आहे. थँक्यू.